साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। बनावट कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याचे भासवत महाराष्ट्र शासनाकडील मंजूर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी बीबी दारफळ या सोसायटीचे संचालक आमदार सचिन कल्याण शेट्टी, रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजनाथ लातुरे, बशीर बादशाह शेख, मुरारी शिंदे, हरिभाऊ चौगुले, भीमाशंकर नरसगोंडे, मनीष सुभाष देशमुख सर्वजण राहणार सोलापूर यांचा जामीन अर्ज प्रथम न्यायदंडाधिकारी भंडारी यांनी मंजूर करून 15,000 रुपये जात मुचलक्यासह जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांनी दिली। लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीने राज्य शासनाकडे दूध भुकटी प्रकल्पासाठी प्रस्ताव दाखल केला होता, परंतु त्या प्रस्तावासोबत काही बनावट कागदपत्र दाखल केल्याचा आरोप झाल्यानंतर अधिकाऱ्याने त्यामध्ये फिर्याद दाखल केली होती। त्यामध्ये पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केलं होतं। त्यामध्ये लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या 10 संचालकांना आरोपी करण्यात आलं होतं। आम्ही त्या सर्वांच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला होता। त्यामध्ये लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीने जितकं काही सबसिडी राज्य शासनाकडून आणली होती ती व्याजासहित राज्य शासनाला ताबडतोब परत केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यामुळे यामध्ये कुठलाही गुन्हा न झाल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे।